आज सकाळी सकाळी छत्रपती संभाजीनगरचे सगळे रील स्टार चालले कुठेतरी फिरायला. हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. उंटाच्या इज्जत घालला होती कशी हे संभाजीनगरचं पोरं पण शकत. तर गाईस तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललोय. सगळे रील स्टार एकत्र आले म्हणल्यावर काहीतरी कॉन्टेंट नवीन क्रिएट करणारच. छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्या पब्लिकला बाय करून आम्ही निघालो आमच्या प्रवासासाठी. जशी गाडी चालू झाली तशी यज्ञेश आणि कृष्ण पण लागला नाचायला. या दोघांना बघून वैद्य आणि दीपू पण नाचायला लागला. गाडी 5 मिनिटं काय थांबली, हे दोघं लागले लोकांची पानटपरी फोडायला. 5 रुपयाचा पुढं का असं ना, पण सगळ्यांमध्ये बरोबर वाटलं गेला पाहिजे. मित्र तर यालाच म्हणतात. हा आपली दिदी काहीतरी घेणार होती, पण जाऊ दे आता तिला घेताच नाही आलं, कारण की कोणीतरी मध्येच आलं. आमच्या सोबत एक सोनू दादा म्हणून आहे, तो पण एक जादूगर आहे. त्याची जादू बघून सगळ्यांना खूप हसायला आलं. प्रवासामध्ये रात्र झाली पण आमची पोरं थकली नाही, नाचत राहिली आणि एन्जॉय करत राहिली. छत्रपती संभाजीनगर बोलते. तेवढ्यातच सकाळ पण झाली आणि सगळे फ्रेश झाले. राजस्थानमध्ये उंटाचा चहा भेटतो हे आज मला कळालं. आता आम्ही पोहोचलो जयपूरमध्ये. जयपूरमध्ये गेल्या गेल्याच आम्ही हॉटेल बुक केलं आणि आम्ही स्टे केलं. त्या पहिले आम्हाला सगळ्यात पहिले जेवण करायचं होतं, त्यामुळे आम्ही जेवणासाठी आलो डिनर हॉलमध्ये. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी वंश देशमुखला लगेच फॉलो करा.